की अतिवृष्टी झाली, दुष्काळ आलाय, लगेच देऊ म्हणणं आणि कृतीमध्ये उतरणं याच्यामध्ये फरक आहे. लगेच देऊ म्हणणाऱ्यांनी किती लगेच दिलं ह्याच्या आता मला मागच्या खोलामध्ये जायचं नाही, पण कृतीमध्ये किती जणांनी आणलं हे देखील आपण बघणं गरजेचं आहे. कृतीमध्ये आणण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आणि ह्या कृतीमध्ये आज निलंगा असेल, शिरवानपाळ, देवणी, औसा जवळपास 80%, लातूर ग्रामीण, रेणापूर, अहमदपूर, उदगीर, देवणी आणि शिरवानपाळ 100% शेतकरी आता याच्यामध्ये आले, ज्यांच्या खात्यावर आता उद्या पैसे जमा. 10,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पैसे देवणीमध्ये जमा होते. शिरवानपाळ मध्ये जवळपास 8,000, जवळपास असं 27,000 इकडं. प्रत्येक जेवढे खातेदार आहेत शेतकरी, मी अजून आवर्जून सांगतो, एकही शेतकरी या सरकारच्या मदतीपासून वंचित राहणार नाही. आपल्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना हा विश्वास द्यायचा आहे की लातूर जिल्ह्यातला शेवटचा शेतकरी त्याच्या घरापर्यंत सरकारची मदत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही काही शांत बसणार नाही आणि सरकार देखील शांत बसणार नाही. हे सरकार शेतकऱ्यांसाठी देखील काम करतं. आपल्या जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं, मे महिन्यापासून पावसाची सुरुवात झाली आणि पहिल्या टप्प्यामध्ये पाऊस सुरुवात झाली. जिल्ह्यातील पेरण्या ज्या आहेत सर्वात चांगल्या म्हणजे यशस्वी पेरण्या जवळपास आपल्या जिल्ह्यामध्ये झाल्या. पिकांची देखील परिस्थिती पहिल्या टप्प्यापासून टायमिंग जो पाहिला आपण, जिल्ह्यामध्ये जवळपास चांगले पिकं आपल्याला ह्या वर्षी शेतकऱ्यांच्या हाती भेटतील अशी आशा अपेक्षा सर्वांची देखील आहे. मला असं वाटतं की 5 महिन्याचा पावसाळा आता आपण पाहतो. लातूरने हा कधी काली 20 दिवस 30 दिवस एखादा महिना शेवटचा टप्पा पाऊस आहे. 5 महिन्याचा पाऊस देखील आपण या ठिकाणी पाहायला आपल्याला सर्वांना दिसतो. ऑगस्ट 14, ऑगस्ट 12, 13, 14 पावसाची सुरुवात तीव्रता ही या कालावधीपासून झाली आणि मोठ्या प्रमाणामध्ये पहिला फटका जो आपल्या जिल्ह्याला हा 12 ते 14 ऑगस्ट मध्ये आपल्याला त्या ठिकाणी बसला. काही भागामध्ये ढगफुटीचे आपल्याकडे तसे रिडिंग आल्या, काही भागामध्ये वीज पडून पहिला जो झटका होता हा त्याच कालावधीमध्ये आपल्याला 5 पशुधनांचा मृत्यू आपल्याला त्याच कालावधीमध्ये आपल्याला दिसतो. आणि त्या कालावधीपासून ज्यावेळेस पाऊस सुरुवात झाला ते आज देखील म्हणजे आज जरी आपण पाहिला, आज जरी आपल्याला थोडाफार आज मागच्या 25-30 दिवसातला थोडी उघाड आपल्याला जरी वाटत असेल तरी जिल्ह्याच्या कोणत्या ना कोणत्या भागामध्ये आपल्याला पाऊस पडतोय, पाऊस आहे असंही चित्र आपल्याला दिसून येतं. यामध्ये जर आपण पाहिलं जिल्ह्यातली जर परिस्थिती सांगायची जर गेली आपल्या सर्वांना, जवळपास 6 लाख हेक्टर आपलं पेरा आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होतो. 4.5 लाख हेक्टर हा सोयाबीनचा पेरा होतो. जवळपास 1 लाख हेक्टर हा तुरीचा असतो, उडीद असतो, मूग असतो. तूर, उडीद हे तर शेतकऱ्यांच्या हातून गेलेलंच आहे. पण त्याच्यानंतर एक आशा अपेक्षा आपल्याला सोयाबीनवर होती. आणि मोठ्या प्रमाणात जर आपण पाहिलं न भरून येणारं नुकसान हे शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी झालं. 4.5 लाख हेक्टरवरचं सोयाबीन शेतकऱ्यांच्या समोर आलेलं उभं चांगलं पीक आपल्याला दिसत होतं. पण ह्या मागच्या महिन्याभरातल्या पावसामध्ये, सप्टेंबर महिन्यातल्या पावसामध्ये आपल्याला जवळपास आपल्या जिल्ह्यातलं 100% सोयाबीन गेलं असं देखील म्हणायला हरकत नाही. म्हणजे आपण जसा भूकंपाचा मनुष्यहानी आपल्याला सर्वात मोठी हानी आपल्याला मनुष्यहानी आपल्याला भूकंपामध्ये झाली होती, त्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी आर्थिक हानी ह्या वर्षी ह्या पावसामुळे झाली असं म्हणायला देखील हरकत नाही. कारण पूर्ण अर्थव्यवस्था ही शेतकऱ्याची ह्याच्यामध्ये मोडकळीस निघाली अशी परिस्थिती देखील आपल्याला समोर दिसून येते. जवळपास जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं, जे पशुधन त्या ठिकाणी जे मयतांची संख्या आहे ती जवळपास 9 अशी आपल्या जिल्ह्यामध्ये मयतांची संख्या आहे. पशुधनाची जवळपास 232 अशी ही देखील संख्या आपल्यासमोर आहे. आणि जर आपण
शेतकरी जे याच्यामध्ये जे बाधित झाले, जे शेतकऱ्यांचं हे नुकसान झालंय, जवळपास आता शासकीय आकडेवारी जी सांगते 3,80,000 शेतकरी या ठिकाणी बाधित झाले. आणि ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं हे भरून न येणारं नुकसान आहे. आणि एकत्रित पिकाचं नुकसान होणं हे देखील आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला समोर आले. त्याचसोबत जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं जर नुकसान कोणतं झालं असेल, हे नदीच्या बाजूला असणारे जे गावं असतील, ओढ्यांच्या बाजूला असणारे जे गावं असतील, यामध्ये शेतकऱ्यांचं, त्या भागातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. ज्या जमिनीचं नुकसान झालंय त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं की खरडून गेलेल्या जमिनी मोठ्या प्रमाणात, आज देखील आपण म्हणत असताना शेतकऱ्यांना मदत करायची जी भावना, भूमिका आपण जरी ठेवत असेल, तर ह्या जमिनी किमान 3 ते 4 वर्ष आपल्याला परत खसता येणार नाही, अशी परिस्थिती देखील त्याच्यामध्ये निर्माण झाली. आणि ह्या सर्व विषयांना जर आपण समोर गेलो, म्हणजे पशुधनाचं नुकसान, शेतकऱ्यांचं नुकसान, त्याचसोबत आपण जर पाहिलं की जिल्ह्यामध्ये असणारे जे काही रस्ते असतील, ग्रामीण भागातले रस्ते असतील, पुलं असतील, जवळपास 180 ग्रामीण भागातले रस्ते या ठिकाणी वाहून गेलेले आहेत. आणि तेवढेच पुलं, 179 पुलं हे देखील या पावसाळ्यामध्ये ग्रामीण भागातले पुलं वाहून गेले. नादुरुस्त असलेले रस्ते तर जवळपास जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी गेल्यामुळे, पावसामुळे हे रस्ते आपल्याला खराब अवस्थेत या पावसामुळे आपल्याला दिसणारच आहे. 100% वाहून गेलेल्या रस्त्यांची संख्या ही जवळपास एवढी. त्याचसोबत आज जर आपण पाहिलं, या सर्व गोष्टींसोबत वीज विभागाचं जर पाहिलं, एमएससीबीच्या माध्यमातून जे काही पोल असतील, डीपी असतील, याचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये 2000 पेक्षा अधिक जणांचे कनेक्शन त्या ठिकाणी आपल्याला जे कनेक्शन कट झाले होते किंवा पावसाच्या ह्याच्यामध्ये पोल्स पडले असतील, डीपी गेले असतील, याच्यात अडचणीत आलेले 2000 पेक्षा अधिक तक्रारी होत्या. पण एका बाजूला ह्या सगळ्या संकट समोर असताना मी जसं सुरुवातीपासून म्हटलं की जसं पत्रकार बांधवांनी याच्यामध्ये एक संवेदनशीलता दाखवली, जिल्ह्याचं वस्तुचित्र जे समोर दाखवलं, आणि चित्र दाखवल्यामुळे सरकारला देखील याची दखल, आपण घेतलेल्या पावलामुळे दखल घ्यावं लागेल. तसंच प्रशासन देखील या कालावधीमध्ये, लातूर जिल्ह्यातलं प्रशासन, मी स्वतः आमदार म्हणून हे बघा 100% आपण कोणाला काम केलं असं आपण म्हणतो, पण देखील 20 वर्ष झालं याच जिल्ह्यामध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण काम करतो. या 20 वर्षातला अनुभव जर आपण पाहिला, प्रशासन ऑन दी फूट त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. प्रशासन त्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी गावामध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस पाणी सोडायचा टायमिंग होता, म्हणजे मी इरिगेशन विभागाचा माझा सतत त्यांच्यासोबत संपर्क होता. आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार केले होते. महसूल विभाग, कृषी विभाग, एमएससी विभाग, या सर्वांचे आमचे व्हॉट्सअप ग्रुप होते. इरिगेशनचा वरचा पहिला थेंब तिथून पाणी निघाला, मांजरातून बाहेर पडला, पेरणीतून बाहेर पडला, इतर कोणत्या नदीतून किंवा बॅरेज मधून बाहेर पडत असेल, त्याची प्रत्येक रिपोर्टिंग खाली महसूल विभाग ते खाली गाव पातळीवर, म्हणजे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना ज्यावेळेस माहित व्हायचं की धरणातून पाणी खाली येणार आहे, त्याच वेळेस गावातल्या शेवटच्या नदीच्या बाजूच्या राहणाऱ्या माणसाला ती माहिती पोहोचल, अशी व्यवस्था आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून केली. या माध्यमातून जर पाहिलं, सर्वात महत्वाचा प्रयत्न आपला असतो की मनुष्य हानी कोणती होणार नाही, पशु हानी कोणती होणार नाही. आणि हे सर्व नियोजन लावल्यामुळे मनुष्य हानी देखील आपल्या भागामध्ये, आज मी ठामपणे सांगू शकतो, अनेकदा कोणत्याही गोष्टीवर आपण प्रशासनावर बोट ठेवतो, लोकप्रतिनिधी असतील ते सर्व जबाबदार असतात, पण आज आपल्या गावामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये जी मनुष्य हानी झालेली आहे, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मनुष्य हानी झाली आहे असं म्हणता येत नाही. आज आपण, मी ठामपणे सांगतो की प्रशासनामुळे कोणत्याही प्रकारची मनुष्य हानी आपल्या जिल्ह्यामध्ये झाली नाही. जी काय मनुष्य हानी झाली, आपण त्याचा कालावधी बघा, टाइम बघा, त्याचे कारण जरी आपण जर शोधले, जळकोटमध्ये असेल, निलंग्या 2 जणांची असेल, यामध्ये ज्या घटना घडल्या, त्या घटना वेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी घटनेला समोर जावं. स्वतःहून अधिक लोकांनी त्याच्यामध्ये पाण्यात जायचं सर्वजण सांगत होते. आजकाल मीडियामुळे, सोशल मीडियामुळे प्रत्येक गोष्ट समोर येते. लोक थांबवत असताना, हे करत असताना जबरदस्ती काही जण पाहिजे. एक जवानाचा मृत्यू झाला, त्याच्या चुका, त्याची माहिती देखील
माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी विचारलं आपल्याला अशा काळामध्ये आपण एखाद्यावर नोटीस काढणं किंवा ह्याच्यावर हे करणं योग्य आहे का? म्हटलं मॅडम आपण जर आज ऍक्शन नाही घेतला उद्या चालून कुणी पाण्यामध्ये त्या ठिकाणी जाण्यास तुम्ही ऍक्शन घ्यायला. मग प्रशासनाने चोख काम या ठिकाणी केलंय. आणि जसं मी रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं सांगितलं तसंच आपल्याला इरिगेशन डिपार्टमेंट मी खरं सांगतो कमाल आपल्या भागामध्ये इरिगेशन विभागाची जेवढा वॉटर फ्लो आहे अनपेक्षित वॉटर फ्लो म्हणजे आम्ही तर शेवटच्या टोकामध्ये होतो. मांजराहून पाणी सोडलं आणि पेरणेचं किती सोडायचं, पेरणा बंद करायचो, मांजरा चालू. मध्येच मसलगाव होतं, मसलगावला त्यांच्या भिंतीला जे तडा गेले त्याच्यामुळे आम्हाला त्याचं वॉटर लेवल मेंटेन करायचं. भुसणीचा तेवढाच वॉटर फ्लो होता, खाली धरणीचा तेवढाच वॉटर फ्लो होता. या सगळ्यांचं मेंटेन करत शेवटच्या टोकापर्यंत नुकसान होऊ नये, कोणती अडचण येऊ नये हे देखील इरिगेशन विभाग, महसूल विभाग असं सर्वांनी एकत्रित मिळून आम्ही असा प्रयत्न त्या ठिकाणी. आज एवढ्या मोठ्या पावसामध्ये मी परत म्हणतो 100% नाही पण ज्यांनी काम केलं त्यांचं देखील त्या ठिकाणी त्यांना देखील आपण जर त्यांच्या पाठीवर एक चांगली थाप दिली म्हणजे आज आपल्या सर्वांच्या सर्वात अधिक तक्रारी असतात एमएससीबीचे. पण तुम्ही आज या पूर्ण कालावधीमध्ये बघा 200 जणांचे कनेक्शन उडाले असतील पण आज जवळपास 1800 लोकांचे कनेक्शन रिस्टोर झाले. फार म्हणजे आज तो जरी विभाग माझं सगळ्यात जास्त रोष मी त्या डिपार्टमेंटवर अनेक विषयाच्या अनुषंगाने लोकांच्या मध्ये मी त्या विभागाला मी कधीही धारेवर धरत असतो. पण ह्या कालावधीमध्ये ह्या विभागाने देखील एक अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. कोणत्याही गावामध्ये एक ठराविक कालावधीच्या पुढं यांनी लाईट कधी जाऊ दिली नाही. यंत्रणा सज्ज होते त्या ठिकाणी ऑन फूट सर्व यंत्रणा त्या ठिकाणी उपलब्ध होते. आणि ह्याच माध्यमातून आपल्याला प्रशासन हे जनतेसाठी आहे हे आपल्याला देखील चित्र आपल्याला या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांना दिसून आलं. त्यासोबत सर्वात महत्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. हे कसं भरून निघणार आहे हे भरून काढण्यासाठी देखील आपण सर्वांनी मला विरोधी पक्षामधला एक कार्यकर्ता म्हणून पाहिलेले आहेत, आंदोलन केलेले आहेत. सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या विषयावर आंदोलन जिल्ह्यामध्ये आमदार विरोधी पक्षाचा म्हणून देखील आपण त्या ठिकाणी केलेले. आज सत्तेमध्ये आपण मला बरेच जण विचारतात की भैया तुम्ही कोणती भूमिका आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करणार. आज सरकारमध्ये तुम्ही सरकार म्हणून आज आमच्या ज्या अपेक्षा आहेत शेतकऱ्यांच्या या कशा पद्धतीने आपण पूर्ण मला आपल्याला आवर्जून सांगायचंय. जसा पावसाचं प्रमाण वाढलं जसं शेतकऱ्यांच्या ज्या दिवशी आमच्या लक्षात आलं बैठक जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आणि हातातलं ज्यावेळेस सोयाबीन गेलं असं लक्षात आलं मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पहिला इथून त्यांना फोन केला, त्यांना मेसेज टाकला, त्यांचा फोन आला, त्यांना पूर्ण परिस्थितीबद्दलची राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. एकच विनंती केली या प्रसंगामध्ये साहेब मी काही सांगण्यापेक्षा मी आपल्या समोर अधिक काही बोलण्यापेक्षा आमची एक विनंती असेल की आपण आमच्या जिल्ह्याचा प्रवास त्या ठिकाणी करायला पाहिजे. या माध्यमातून जे चित्र जे आपण वस्तुस्थितीत चित्र पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल ही आमची चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत त्यांचा फोन आला की आपण येणार आहे. तातडीचाच दौरा झाला. 1 दिवसाच्या आत आमचं संभाषण झालं. त्यांनी लगेच निरोप दिला, कलेक्टरला फोन केला. 2-3 ठिकाण आपल्याला जिथून आपल्याला अधिक त्या ठिकाणी दिसते. अनेक जणांचं मत असतंय की ह्याच भागात आले म्हणजे असं ह्याला राजकीय कुणी न देता माझी विनंती जिल्ह्यात कोणत्याही भागामध्ये ज्यावेळेस येतात राज्याचे मुख्यमंत्री ते जिल्हा म्हणून त्या ठिकाणी येतात, एखादा भाग म्हणून तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा प्रवास नसतो. आणि आपला प्रयत्न असा होता की 2 मेजर नद्या आहेत जिथं आउटफ्लो होतो आणि सर्वात अधिक नुकसान सर्वात अधिक अडचणीचं चित्र जिथं आपल्याला दाखवता येईल दिसल त्या चित्रावरून त्यांनी जिल्ह्याचं नियोजन आणि त्याच्यातली माहिती राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आपण देऊ शकतो. आणि आपल्या सर्वांना देखील माहिती आहे आपण सर्वजण बरेच जण औराद या ठिकाणी आलेला 2 नद्याच्या माध्यमातून जवळपास 1 किलोमीटर त्या नदीने त्याचं पात्र बदललं. म्हणजे आज जर बॅरेज बघितलं बॅरेज पाणी थांबवायला असतं तर बॅरेजच्या एका 500 मीटर दुसऱ्या बाजूला एका बाजूला 500 म्हणजे 1 किलोमीटरची नदीच तिथं निर्माण झाली. खाली नदीने त्याचं वळण बदलले, पलीकडनं मांजरा आहे, खाली जे पाणी जाते
तेरणेचं पाणी आणि परत त्याच्यानंतर पोंगळी धरणाकडे जाते आणि त्याच्यानंतर पूर्ण जो आउटफ्लो आहे बॅक हा पूर्ण आपल्या जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना. आणि हे चित्र मांडत असताना राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेस दौऱ्यावर आले, आम्ही काही निलंगा विधानसभा किंवा औराद नदी म्हणून असं नाही मांडलं. आम्ही सांगत असताना जिल्ह्याचं ओव्हरऑल नुकसान दाखवलं आणि सर्व नद्यांची माहिती त्या ठिकाणी दिली. आणि आपल्याला राज्याच्या प्रमुख नेतृत्व ज्यावेळेस आपल्या भागामध्ये येत आहे त्यांच्याकडनं शेतकऱ्याला काय मिळवून घ्यायचंय, कोण किती काय बोलतोय ह्याच्यापेक्षा महत्वाचं काय की राज्य सरकार शेतकऱ्याला काय देते हे सगळ्यात महत्वाचं असतं. आणि त्याच भूमिकेतून मांडत असताना शेतकऱ्यांचं सोयाबीन आम्ही दाखवलं. त्याच्यानंतर मी स्वतः आता संभाजी पाटीलच बोलावं असं काही नाही ना, पण बोलत असताना जिल्ह्यातला एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यासमोर सोयाबीन दाखवलं, उडदाचं आम्ही उडीद दाखवले, तुरीचे सगळ्यात जेवढे जे काही पिकं आपल्या जिल्ह्यातले जे शेतकऱ्यांचे हे सगळे तिथं आणून त्यांच्या समोर ही पिकं दाखवले आणि शेतकऱ्यांच्या हक्काचे सर्व पिकं हातून गेलेत हे देखील चित्र आम्ही त्यांच्या समोर सांगितलं. आणि त्या माध्यमातून त्यांच्याकडे आग्रह केला की बाबा आज आपण मदत करत असताना सरकारची भूमिका आहे, आपलं जीआर सांगतो, जीआर माध्यमातून एनडीआरएफच्या माध्यमातून जी मदत मिळते 8,500, 17,500 आणि 22,000 ही मदत आपल्याला ह्याच्यामध्ये कुठंतरी बदल करावा. योगायोग आपले पत्रकार बांधवांपैकी त्या ठिकाणी उपस्थित होते. मुख्यमंत्री महोदयांकडे मांडत असताना बोलत असताना त्यांना आवर्जून सांगितलं की सध्या क्लायमेट चेंजच्या अनुषंगाने जी गोष्ट जसं क्लायमेट चेंजसाठी महाराष्ट्रातला जो काही भाग त्या ठिकाणी सांगितला जातो की त्याच्यासाठी एनडीआरएफचे नॉर्म्स बदलणार आहे, त्यामध्ये लातूर जिल्हा आवर्जून त्या ठिकाणी घ्या. कारण एक्स्ट्रीम दुष्काळ पाहिलेला आहे आणि एक्स्ट्रीम त्या ठिकाणी अतिवृष्टी या जिल्ह्यांनी पाहिलेली आहे. तर क्लायमेट चेंजचा देखील म्हणजे आज आपल्या पत्रकार बांधवांशी बोलत असताना आगामी काळामध्ये देखील आपण हवामान बदल हा एक मोठा विषय, त्या अनुषंगाने देखील आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत ह्या पावसाचा इम्पॅक्ट का झालाय त्याच्या मागची कारणं तर काय असतील, तर हवामान बदल देखील हा त्याच्यातला एक मोठा इम्पॅक्ट आहे, हा देखील आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत जायला पाहिजे अशी देखील अपेक्षा मी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्यक्त करतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलत असताना त्यांना पूर्ण माहिती दिली. नॉर्म्स मध्ये बदल करून आपण शेतकऱ्यांना 8,500 नव्हे तर आपण 22,000 पर्यंत मागणी करा. कुणी म्हणतात की बाबा किती पैसे मागितले, 8,500 काय होणार आहेत का? मी स्वतः म्हणतो 8,500 काय होणार नाही, किमान 50,000 रुपये शेतकऱ्यांना एकरी मिळाला पाहिजे अशी भूमिका त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने राज्याच्या प्रमुख नेतृत्वाकडे मांडली. आणि ती कोणत्या माध्यमातून बसवायची हे देखील आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केली. आज पहिल्या टप्प्यामध्ये मी परत आपल्याला आवर्जून सांगतो, प्रशासन कशा पद्धतीने ऑन फूट काम करतं. महाराष्ट्रामध्ये 33 जिल्ह्यांमध्ये आपल्याला अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे. अजून मी आपल्याला सांगतो की 33 जिल्ह्यांमध्ये एकाही जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे पंचनामे कंप्लीट झालेत असा कोणता जिल्हा आपल्याला त्या ठिकाणी सापडणार नाही. पण ऑगस्ट एंड पर्यंतच्या पावसाचे सर्व पंचनामे कंप्लीट होऊन उद्याच्या 2 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता हा मिळणार आहे हे देखील मला आपला लातूर जिल्हा त्याच्यामध्ये राहील हे देखील मला सांगायचं. कारण प्रशासनाच्या माध्यमातून सर्व जे काही निधी वर्ग झाला, निधी वर्ग यापूर्वी देखील होत होता. अनेक जण म्हणायचे की अतिवृष्टी झाली, दुष्काळ आलाय, लगेच देऊ म्हणणं आणि कृतीमध्ये उतरणं याच्यामध्ये फरक आहे. लगेच देऊ म्हणणाऱ्यांनी किती लगेच दिलं ह्याच्या आता मला मागच्या खोलामध्ये जायचं नाही, पण कृतीमध्ये किती जणांनी आणलं हे देखील आपण बघणं गरजेचं आहे. कृतीमध्ये आणण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आणि ह्या कृतीमध्ये आज निलंगा असेल, शिरवानपाळ, देवणी, औसा जवळपास 80%, लातूर ग्रामीण, रेणापूर, अहमदपूर, उदगीर, देवणी आणि शिरवानपाळ 100% शेतकरी आता ह्याच्यामध्ये आले ज्यांच्या खात्यावर आता उद्या पैसे जमा. 10,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पैसे देवणीमध्ये जमा होतील. शिरवानपाळमध्ये जवळपास 8,000, जवळपास असं 27,000 इकडं. प्रत्येक जेवढे खातेदार आहेत शेतकरी, मी अजून आवर्जून सांगतो, एकही शेतकरी या सरकारच्या मदतीपासून वंचित राहणार नाही. आपल्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना हा विश्वास द्यायचा आहे की लातूर जिल्ह्यातला शेवटचा शेतकरी त्याच्या घरापर्यंत सरकारची मदत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही काही शांत बसणार नाही आणि सरकार देखील शांत बसणार नाही. हे सरकार शेतकऱ्यांसाठी देखील काम करणार. आणि जे प्रश्न असतील हे बघा, झालेलं नुकसान भरून येणार आहे का नाही. मुख्यमंत्री महोदयांच्या समोर आम्ही भूमिका मांडली की पशुधनाचं नुकसान झालंय,
आता आपण आज तुम्ही जर माहिती घेतली पशुधनाचे पैसे जवळपास शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळाले, त्याच्या सोबत आम्ही सांगितले की किमान आता 37,000 मिळत असतील, आता 50,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळायला पाहिजे. ही भूमिका देखील आपण त्या ठिकाणी आपण मांडलेली आहे. आणि मला विश्वास आहे नव्या निर्णयामध्ये होत असताना शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणती जोडी घ्यायची आम्ही स्वतः सांगितलंय. साहेब 1 लाखाच्या खाली काही येत नाही. आज पहिले आपण 25 म्हणायचो, नंतर 37 म्हणतो. आज किमान आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्याचं पशुहानी झालेली आहे शेतकऱ्यांच्या घरी, त्यांना आपण 50,000 रुपये द्यायला पाहिजे. आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांनी देखील सांगितलं येणाऱ्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा करून ह्याच्यावर जरी निर्णय. शेतकरी अडचणीत आहे. आपण ह्यापूर्वी ह्या जिल्ह्यामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी ज्यावेळेस 2015-16 मध्ये निर्णय घेतला होता की दुष्काळाच्या काळामध्ये बरेच जण म्हणतात ओला दुष्काळ, संभाजीराव तुम्ही मागणी केली, ह्याचा कुठं उल्लेख काय, त्याचं नाव आहे ओला दुष्काळ. म्हणजे काय, जो दुष्काळ असतो, ज्या भूमिका दुष्काळाच्या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांना मदत करतो तेच ओला दुष्काळमध्ये शेतकऱ्यांना मदत होईल. एक त्याच्यातलं असं जरी कोणत्या ऑन पेपर असं जरी नाव नसेल, हे सूचक शब्द आहे की त्याच्या माध्यमातून आपल्याला खाली शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठीचा हा शब्द आहे. ही रचना, त्या रचनेतून शेतकऱ्यांना म्हणजे धान्य आपण दिलं होतं. 15-16 मुख्यमंत्री असताना, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आपण धान्य त्या ठिकाणी आपण खाली दिलं होतं शेतकऱ्यांना. आता परत आता आपण शेतकऱ्यांना धान्य मिळायला पाहिजे, त्याच धर्तीवर परत धान्य मिळायला पाहिजे, अशी देखील मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदयांपर्यंत केली. आणि त्यांनी देखील त्याला सकारात्मक पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं. आपल्याला सांगत असताना जो अहवाल आपला लातूरचा होता, जो लातूरचा अहवाल ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री देशाच्या पंतप्रधानांना भेटायला जात असताना राज्यभराचा अहवाल त्यांनी समोर घेऊन गेले होते. पण मांडत असताना त्यांनी सांगितलं की आपल्या भागामध्ये, महाराष्ट्रामध्ये एक भाग असा आहे लातूर की जिथं दुष्काळ होता, जिथं रेल्वेनी पाणी आलं त्याच भागामध्ये सर्वात अधिक पाऊस झालाय, असं देखील त्यांनी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी लातूरचा उल्लेख करून या ठिकाणी आपलं माहिती देशाच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचली. त्यामुळं हा काही कोणतं याला राजकीय ही आपल्यावर आलेली एक संकट आहे. त्या संकटाच्या काळामध्ये मी विरोधी पक्षाला देखील आव्हान करतो, विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना मी आव्हान करतो की अशी जर घटना पश्चिम महाराष्ट्र, मी विधिमंडळात काम करत असताना बघत असतो, अनेक गोष्टी पाहिल्या आम्हाला देखील वाटतात की ज्यावेळेस एखाद्या भागातला, पश्चिम महाराष्ट्रातला जर विषय आला तर सर्व पक्षाचे लोक एकत्रित येतात, एकत्रित बसतात आणि त्यांनी एकत्रित येऊन मागणी करतात. मग भाजपवाले येतात, काँग्रेसवाले येतात, राष्ट्रवादी सेना येतात. हे संकट आता शेतकऱ्यांवर, या संकटावर मागणी करत असताना, बोलत असताना, सरकारकडे बोलत असताना एकत्रित एक विचाराने मागितलं, एकत्रित एका दिशेने जर चाललं तर निश्चितपणे आपल्या जिल्ह्याचा एक वेगळा पॅटर्न त्या ठिकाणी आपण दाखवू शकतो की आमच्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांवर संकट आलंय तर आम्ही आमचे जे काही पक्षीय मतभेद असतील हे बाजूला ठेवलंय आणि जिल्ह्याच्या हितामध्ये, शेतकऱ्यांच्या हितामध्ये आम्ही भूमिका त्या ठिकाणी मांडतो. विरोधी पक्ष पण भूमिका चुकीची मांडतोय असं आम्ही कधीच बोललो नाही, त्यांचं काम आहे. पण काम असताना देखील त्यांनी ज्या तीव्रतेने उतरायला पाहिजे, ते तीव्रता आम्हाला असं वाटतं की सरकार निश्चितपणे त्याच्यामध्ये पूर्ण सकारात्मक पद्धतीने समोर दिसतंय. म्हणून देखील मी बोललो दोघा-तिघांना, आमच्या ठिकाणी नेते असतील त्या सगळ्यांशी बोललो की या एकत्रित बोलू, एकत्रित बसू. एखादा प्रसंग आला, तुम्हाला जर वाटलं की सरकार मदत करत नाही, एकत्रित आपण उपोषणावर बसू शकतो. सरकारने देत असताना तुम्ही या, तुमच्या सोबत आम्ही जरी सरकारमध्ये असलं पण जिल्ह्याच्या शेतकऱ्यासाठी मागणी करायला सर्वजण आम्ही एकत्रित बसू शकतो, ही भूमिका देखील आपण त्या ठिकाणी मांडतो. त्यामुळे मला असं आपल्या सर्वांच्या माध्यमातून शेवटी एवढंच आव्हान करायचंय, राजकीय कुणी याच्यामध्ये किंवा राजकीय व्यासपीठ नंतर 2-4 महिन्यानंतर ज्यावेळेस कुणाचं जे काय आहे एकमेकांचं बघून जे काय असेल राजकीय याच्यातलं त्यावेळेस आपण निश्चितपणे बोलू. पण किमान 1-1.5 महिना जोपर्यंत शेतकऱ्यांना पूर्ण मदत भेटत नाही तोपर्यंत सर्वांनी एक दिलाने, एक विचाराने राहावं, एवढीच विनंती आहे.